आम्हाला जे सुखोबाई कंपनी महिला त्यांची बाबा केल्याची आणि आपल्या हयातीची दाखल्यासाठी तहसीलदार कार्यालयात आलो होतो। त्यामध्ये उद्या जेव्हा ते हयातीची दाखल्यासाठी आलेले ते झाडाला त्यांच्या झाडाचं झटक्यामुळे त्यांचं निधन झालं। ती घटना भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी आपण त्याची काळजी घेऊन ती स्कूल लवकरच्या लवकर सुरू करून घरी पोहोचवून त्यांची कागदपत्रे जी लागणार आहे प्रत्येक वर्षी तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी त्यांच्या घरात जाऊन ते घ्यावे अशी मागणी आमची पक्षातर्फे आम्ही करत आहे आणि विनंती पण करतो की लवकरच्या लवकर याच्यावरती निर्णय घेऊन सहा 2024 रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या आदेशानुसार प्रांत साहेबाला एक निवेदन देण्यात आलं आहे। ते निवेदनाचे विषय असं आहे, 65 वर्षपूर्व जे महिला आहे त्यांना घरपोच सुविधा मिळावी, कारण शासनाने अनेक नागरिकांसाठी योजना सुरू केलेली आहे। त्यामध्ये संजय गांधी विधवा निराधार ही योजनासुद्धा सुरू आहे। त्यासाठी प्रत्येक वर्षी हयातीची दाखल्याची मागणी तहसीलदार कार्यालयात करण्यात येत आहे। त्यामध्ये 29/5/2024 रोजी सखूबाई गणपुरे राहणारी इल्लाबाद वय 81 मिरज यांची जिथे आपल्या हयातीचा दाखला जमा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आलो होतो। त्यामध्ये तिथे त्यांचा मृत्यू झाला। अशी घटना भविष्यामध्ये पुन्हा घडू नये यासाठी शासनाने त्यांचे घरपोच जाऊन त्यांची जी योग्य कागदपत्र आहे योजनेसाठी लागणारी जसं हयातीचे दाखला ते घरात जाऊन त्यांनी भरून घ्यावे, कारण त्याचं मतदारसंघाचं जे आपण घरपोच जाऊन मतं घेतं, नवीन नोंदणी करते, नावामध्ये दुरुस्ती करतात, त्या पद्धतीनं जे शासनाने जे वयस्कर 65 वर्षापूर्वी जे महिला आहेत त्यांना सर्व सुविधा त्यांच्या घरात जाऊन घेऊन त्यांची जे कागदपत्रे असेल व्यक्ती ते घेऊन त्यांना घरात जाऊन ते सुविधा द्यावे, अन्यथा त्यांच्या हक्काची जी राशी आहे ते त्यांना सोपेपणे मिळूये अशी मागणी आम्ही प्रांत साहेबांकडे केलेलं आहे। आमची मागणीचे जर विचार शासनाने केले नाही तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी पक्षाच्या वतीनं तीच आंदोलन करण्यात येईल आपले कार्यालय समोर। जय हिंद, जय भीम, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जय हो।